नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. सुस्वागतम हे जे शब्द आहे, हा शब्द आपण आपल्या रांगोळीमध्ये नक्कीच वेगवेगळ्या फंक्शनला काढत असतो. केळवण, लग्नसराई, लग्न समारंभ, पूजा विधी किंवा कोणतेही मोठ्यातला मोठा अगदी पोरगी दाखवायचा कार्यक्रम असेल ना, तरीसुद्धा आपण ह्या अशा शब्दांचे नक्कीच रांगोळी मांडत असतो. आणि ह्या शब्दाचा वापर आपण वारंवार आपल्या येणाऱ्या ह्या वर्षभराच्या प्रत्येक फंक्शनमध्ये करू शकतो. पण एकदा ते बनवून ठेवावं लागेल. आणि रेडी रांगोळीच्या या कलाविश्वामध्ये प्रत्येक प्रत्येक डिझाईनला एक वेगळीच वाव आहे आणि एक वेगळंच त्याचं अपॉर्च्युनिटी म्हणजे त्याचे जे यूज आहे ते जास्तच आहे. सो इथे आम्ही सुस्वागतम वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसं मांडू शकता हे थोडंसं प्रेझेंट केलेलं आहे. चला तर मग बघूया याचा डिटेल व्हिडिओ. सुस्वागतम असा शब्द असलेला बॅकग्राऊंड असलेला आमच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत, पण त्यातली ही एक डिझाईन ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त लेटर म्हणजेच अक्षर वर OHP शीट लावून घेतलेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्या लाहिलेल्या, कट केलेल्या किंवा छोट्या छोट्या पॅटमध्ये असलेल्या OHP शीट तुम्ही नक्कीच अक्षर लेखनासाठी वापरू शकता. सुस्वागतमच्या यावरती OHP शीट लावून घेतलेली आहे, फिक्स केली आणि आपलं 60-40चं मिश्रण बनवलं. 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी. अक्षरावर व्यवस्थित ते अप्लाय करायचं आणि जसं अप्लाय करून झालं, इथे मी 0 नंबरचा ब्रश वापरला आहे, जेणेकरून छोट्या छोट्या अक्षरलेखनमध्ये सुद्धा आपलं मिश्रण व्यवस्थित लागलं जाईल. अक्षराच्या बाहेर आपलं मिश्रण घालवायचं नाही आणि 2 रंग संगतीमध्ये मी इथे हे अक्षरलेखन कंप्लीट केलेलं आहे. अगदी मँगो येल्लो आणि ऑरेंज हे 2 शेड घेतलेले आहेत. तुम्ही एका शेडमध्ये सुद्धा अशा प्रकारे अक्षरलेखन कंप्लीट करू शकता. काय ना, छोट्या छोट्या टिप्स आहेत, छोट्या छोट्या हॅक्स आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या जर समजल्या ना, तर मला नाही वाटत की तुम्हाला रेडी रांगोळी घरच्या घरी बनवून ठेवण्यासाठी मदतच होईल, पण म्हणजे पुढे कोणतीही डिझाईन तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही. आता जसं रांगोळी टाकून घेतलं, त्यावर पेजने थोडासा प्रेशर दाब देऊन घेतला आणि एक्सेस रांगोळी झटकून बाहेर काढली. अगदी ही सेम प्रोसेस तुम्हाला अगदी 1 तासानंतर किंवा 2 तासानंतर तुमची रांगोळी व्यवस्थित सुकली की 2 लेयर आपल्याला ह्या रांगोळीचे इथे मारून घ्यायचे आहेत. सुकल्यानंतर काहीसं आपलं लेटर हे असं दिसतं. इथे मी रेड रंग म्हणजेच लाल रंगाचा फॅब्रिक ॲक्रेलिक कलर वापरत आहे. आता हा कशासाठी? तुम्ही ब्लॅक कलरची पण आउटलाईन करू शकता, व्हाईट रंगाने पण आउटलाईन करू शकता, पण मी इथे रेड रंग घेतलेला आहे. रेड ॲक्रेलिक कलरने मी इथे बॉर्डर करत आहे. काय ना, अक्षरलेखन करण्यासाठी आपल्याला थोडं बहुत अक्षरांबद्दलची माहिती असली पाहिजे की कोणतं अक्षर कुठून मला एक्सटेंड करायचं आहे, कोणत्या अक्षराची शॅडो कशा प्रकारे येईल, ह्या सगळ्याची थोडी बहुत माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. अगदी ब्रश कुठे जास्त फिरवायचा आहे, कुठे जास्त जाडसर थर लावायचा आहे रंगाचा, हे सगळ्याची माहिती जर तुम्हाला असेल ना, तर तुमचं अक्षरलेखन एकदम परफेक्ट होईल बरं का. आता इथे मी काळ्या रंगाचा वापरला असता ना, तर अजूनच मोहक दिसलं असतं, पण मला हे वेगवेगळ्या फंक्शनसाठी वापरायचं आहे आणि म्हणून मला तिथे कुठेही काळा रंग नको आहे आणि म्हणूनच मी इथे रेड रंगाचा वापर केलेला आहे. आता 2 शॅडोमध्ये पण ते तुम्ही करू शकता. रेड, व्हाईट किंवा रेड विथ ब्लॅकसुद्धा करू शकता, ते सुद्धा सुंदर दिसेल. आता तुम्ही जर बोलत असाल की हे कशाने केलं आहे, तर हे सुद्धा 0 नंबरच्याच ब्रशने केलेलं आहे. बघा ना, सुकल्यानंतर तर ती उत्तम दिसत होतं ते. अगदी सुंदर फ्लेक्सिबल असं सुकून रेडी होतं आणि ॲक्रेलिक कलर केल्यानंतर, बॉर्डर केल्यानंतर ते अजूनच मोहक आणि सुंदर दिसतं. तुम्हाला ह्या अक्षरलेखनामध्ये बऱ्याच गोष्टी बनवता येतील बरं का. अगदी केळवण, लग्नसराईमधले 2 जोड म्हणजे नवरा मुलीचे नाव, परत आपण सत्यनारायणची पूजा किंवा शुभ दीपावली, शुभ सकाळ किंवा शुभ लाभ, हे असे शब्द बनवून तुम्ही रेडी ठेवू शकता, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक सणाला ह्या अशा काही अक्षरलेखनाचा वापर तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये नक्कीच करू शकता, हो की नाही? आणि पहा ना, मी इथे 2 शेड घेतले, एक रेड घेतला आणि खालच्या साईडला थोडंसं शॅडो इफेक्ट दिसावं म्हणून अगदी खालच्या साईडला एक व्हाईट ॲक्रेलिक कलरने मी थोडं रेडला एक्सटेंड करत त्याला एक लाईट शेडची शॅडो देत आहे. सो इथे किती सोपं आहे ना हे सगळं बनवणं, पण तुम्हाला अगदी डिटेल प्रोफेशनल
काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या येणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन रेडी रांगोळी वर्कशॉपमध्ये नक्कीच सामील होऊन तुम्ही प्रत्येक डिटेल शिकू शकता. अगदीच बघा ना, OHP शीटवरचे हे अक्षरलेखन रांगोळीने तर आहेच, पण त्याचे छोटे छोटे डिटेलिंग आपण आपल्या ॲक्रेलिकच्या बॉर्डरने कसे कंप्लीट केले ते पहा. अगदी कुठे तुमची शॅडो एक्स्ट्रा गेलेली असेल तर कटिंगमध्ये तुम्ही ते नक्कीच कव्हरअप करू शकता. इथे मी सुकल्यानंतर अगदी आपला ॲक्रेलिक बॉर्डर सुकल्यानंतर 1 तासात सुकून जातं व्यवस्थित आणि त्याला आपण एक्स्ट्रा जी आपली OHP शीट आहे खालच्या साईडची ती पण आपण कट करून घेणार आहोत. वरच्या साईडने तर ऑलरेडी मी कट करून घेतली होती आणि आता मी तुम्हाला खालच्या साईडने कशी कट करायची अगदी लाईन टू लाईन कट करते आहे मी. कुठे एक्स्ट्रा शॅडो असेल, कुठे एक्स्ट्रा स्ट्रोक गेले असतील ब्रशचे तर ते सुद्धा तुम्ही कटिंगमधून कवर करू शकता. सो इथे पहा, कटिंग करून झाल्यानंतर आपलं हे जे अक्षरलेखन रेडी रांगोळी आहे ते काहीसं असं दिसतं आहे. सुंदर आहे ना? अगदी बनवताना सुद्धा अगदी 2 ते 3 तासात हे बनवून रेडी होईल, कारण सुकण्याचा मी वेळ पकडला तर. आणि पहा, रेडी रांगोळी तयार आहे ना. अगदी तुमच्या उंबरठ्यावर, तुमच्या उंबरठ्या पट्टीवर नुसतं सुस्वागतम अंतरलं ना तरी पण सुंदर दिसेल. पण त्याबरोबरच तुम्ही तुमची पांढरी रांगोळी वापरून त्याच्यामध्ये काही डिझाईन्स केली, अशा प्रकारे मांडलं तरी पण ते सुंदर दिसणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली आणि आमचं प्रेझेंटेशन कसं वाटलं, आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवत चला हो. आणि तुमच्या बऱ्याच जणींपैकी ज्यांना ही रेडी रांगोळी बनवायची आहे त्या सगळ्यांपर्यंत आमचा हा डिटेल व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. आणि हो, काहीही डाऊट्स असतील रेडी रांगोळीबद्दल, फील फ्री टू आस्क. आम्हाला नक्कीच आमच्या ऑनलाईन रांगोळी क्लासमध्ये जॉईंट होऊन तर विचारू शकतातच आणि असंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.